नमस्कार मित्रांनो, मराठी करंट अफेअर विथ बाबराव या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो बघा, मित्रांनो आज आपण RRB ग्रुप डीचा जो काही पेपर आहे मित्रांनो, तो नव्हता मित्रांनो आजला. तर आज आपण मित्रांनो ना जे काही आत्तापर्यंत RRB ग्रुप डीला जेवढे क्वेश्चन आलेले आहेत मित्रांनो, तर त्याचा एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखाद दोन क्वेश्चन त्यामध्ये आपल्याकडून डबल पण झालेले आहे, पण असं काही नाही, आयोगाकडून भरपूर प्रश्न त्यांनी डबल टाकलेले आहे. त्यामुळे समजून घ्या त्याचं काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे पण झालेलं आहे, ते थोडंफार इकडं तिकडं एक समजण्यासाठी काही काही मुलांचा पेपर येत आता, तर त्यांच्या काही थोडाफार फायदा होऊ शकतो याने मित्रांनो. कारण प्रश्न खूप रिपीट होत आहे. असंही नाही की RRB ग्रुप डीचं मेरिट खूप लागणार आहे मित्रांनो. खूप मुलं पेपरला जात नाही मित्रांनो. बिहारमध्ये जे काही BPSCचे रिझल्ट लागलेले मित्रांनो, भरपूर दिवसाची 4 वर्षाची जी भरती होती पेंडिंग मित्रांनो, तर तिचे रिझल्ट आल्यामुळे बरेचसे मुलांचे तिकडे हे झालेली. तो भाग वेगळा आहे मित्रांनो, पण तरी पण एक संधी मित्रांनो, अभ्यास करा थोडाफार. मेरिट जास्त काही लागणार नाही. चुकीची उत्तरं टाळा सहसा. जेवढे बरोबर येतील तेवढेच करा मित्रांनो. बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये जेवढे काही क्वेश्चन बरेच कमीत कमी तर मित्रांनो एक 300-400 क्वेश्चन असणार मित्रांनो याच्यामध्ये. तर तसं एक एक आपण पाहणार मित्रांनो. व्हिडिओ थोडा लेंथी होईल. बघा, आवडला लाईक करा, शेअर करा. ज्यांचे काही पेपर आहेत त्यांना नक्की पाठवा, कारण की तुम्हाला पण आयडिया येऊन जाईल की बाबा क्वेश्चन पाहिल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस फिरून फिरून प्रश्न येतात त्यावेळेस आपल्याला समजून जातं की ह्या टॉपिकवरती अशा पद्धतीने पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपण पण त्या पद्धतीने त्या टॉपिक वेगळ्या पद्धतीने पाहतो आणि त्याचा अभ्यास करत असतो मित्रांनो. बघा, पहिला प्रश्न मित्रांनो आजचा, CGA कंट्रोल ऑफ जनरल ऑफ अकाउंट्स म्हणजेच लेखा नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली, तर सोनाली सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली मित्रांनो, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली मित्रांनो, तर राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली मित्रांनो. PHचा फुल फॉर्म सांगितलं मित्रांनो, PH. ओके, PH मनावरती सारखं प्रश्न याच्यात, हा टॉपिक व्यवस्थित करून जा मित्रांनो. तर पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, लक्षात घ्या मित्रांनो. आणि PH मान मित्रांनो, त्याचा पण अभ्यास करा. PH पोटेन्शियल हायड्रोजन वेगळे, पण PH मान हा एक टॉपिक आहे, त्याचा पण व्यवस्थित करा मित्रांनो. आग्रा शहराची स्थापना कोणी केली, तर सिकंदर लोधीने केलेली मित्रांनो, लक्षात घ्या. शहर आणि त्यांची स्थापना किंवा वसवलेली शहरं हे आपण करून जा, विचारू शकतात त्याच्यावरती. चर्नेबल वायू दुर्घटना मित्रांनो, तर कोणत्या वर्षी झालेली मित्रांनो, बरं बघा, ती 1986 मध्ये युक्रेनमध्ये झाली मित्रांनो. चर्नेबल वायू दुर्घटना म्हणजे कसं, आपली जी भोपाळ वायू दुर्घटना झाली होती तशाच पद्धतीचा एक गॅस होता, पण तसा नव्हता, वेगळा होता. तर तो युक्रेनमध्ये ही दुर्घटना झाली होती 1986 मध्ये मित्रांनो. बघा, पुढचा प्रश्न आहे, बर्मिंगहॅम टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेते कोण होते मित्रांनो, तर हार्दा मिल हा पुरुष होता आणि कायटी वॉल्टर ही महिला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. मीनाक्षी मंदिर कुठे मित्रांनो, मदुराई तामिळनाडूमध्ये मीनाक्षी मंदिर आहे. कलम 17 कशाशी संबंधित आहे, तर अस्पृश्यते संबंधी कलम 17 आहे. कलम 148 कशाशी संबंधित आहे, कॅग विषयी मित्रांनो, लक्षात घ्या मित्रांनो. बघा, महत्वाचं आहे. आता बघा, आपल्याला कलम 112 148 याच्यावरती आज काल पण विचारले होते आणि हे प्रश्न सुरुवातीला पण विचारले. हा आता जे क्वेश्चन चालू मित्रांनो, हे सुरुवातीचे पेपरचे, ज्यावेळेस आपल्याला हे पहिल्या शिफ्टचे पेपर होते 1962 मध्ये, भारताचे रक्षामंत्री कोण होते मित्रांनो, तर VK कृष्ण मेनन होते, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, ऊस उत्पादनामध्ये जगात प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा आहे, तर ब्राझीलचा प्रथम क्रमांक मित्रांनो, लक्षात घ्या. आणि दुसरा क्रमांक सध्या भारताचा आहे ऊस उत्पादनामध्ये. साखर उत्पादनामध्ये वेगळं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ऊस आणि साखर उत्पादनात कन्फ्युजन होऊ नका. 2021 मध्ये किती लोकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर 11 शास्त्रज्ञांना विचारलं. आणि अजून एक क्वेश्चन विचारला होता याच्यावरती की शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो मित्रांनो, असा पण क्वेश्चन आला होता मित्रांनो, त्यामुळे लक्षात ठेवा. रक्तदाबाचे सामान्य मूल्य काय मित्रांनो, 120/80 मिमी, लक्षात घ्या मित्रांनो. काकडी बघा, रक्तदाबावरती पण 3-4 वेळा प्रश्न फिरून आलेले आहे, त्यामुळे त्याच्यावरती पण करा. काकडी उत्पादनामध्ये सर्वात मोठा देश कोणता मित्रांनो, तर आपला भारत आहे, लक्षात घ्या. हैदराबाद लिटरली फेस्टिवल 2022 मध्ये कोणता देश प्रमुख पाहुणे म्हणून होता, तर UK होता मित्रांनो. मार्च 2022 पर्यंत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते, सुशील चंद्रा होते मित्रांनो. बघा, आता कोण आहे, मार्च 2022 पर्यंत कोण आहे, अशा बाकीच्या जे काही मागच्या काही नेमणुका होत्या त्या पण तुम्ही व्यवस्थित करून द्या. 2021च्या पण नेमणुका व्यवस्थित करा मित्रांनो, थोडं लक्षात ठेवा. ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2022 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने रौप्य पदक जिंकले मित्रांनो, तर लक्ष्य सेनने जिंकले होते. भारतातील सर्वात मोठा गरीब राज्य कोणते मित्रांनो, छत्तीसगड आहे. पहिलं बिहार होतं मित्रांनो, लक्षात ठेवा. स्वतंत्राचा हक्क कोणत्या कलमांतर्गत येतो, तर कलम 19 ते 22. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट, तर 746 वॅट आहे. 2022 पर्यंत 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषा होत्या,
तर 22 भाषा होत्या मित्रांनो. मौलिक कर्तव्य कोणत्या कलमाअंतर्गत येतात तर 51 ए अंतर्गत मौलिक कर्तव्य येतात मित्रांनो, लक्षात घ्या. मानवी शरीरात मेरुरज्जूचे स्थान कुठे आहे तर मस्तिष्कामध्ये, लक्षात घ्या. 1950 मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश व्यतिरिक्त इतर न्यायाधीशांची संख्या किती होती तर ती 7 होती, लक्षात घ्या. पंचायत राज कोणत्या कलमाअंतर्गत येते तर 73व्या कलमाअंतर्गत येते. वर्ल्ड ॲथलेटिक अंडर-20 मध्ये लांब उडीमध्ये कोणी रौप्य पदक जिंकले तर शहाली सिंग हिने वर्ल्ड ॲथलेटिक अंडर-20 मध्ये 2022 मध्ये पदक जिंकलेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. सती प्रथा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर राजाराम मोहन राय यांच्याशी संबंधित आहे मित्रांनो, लक्षात घ्या. मुघल साम्राज्याचे संस्थापक कोण होते मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुम्हाला, सोपा प्रश्न आहे हा. पोंगल नृत्यामध्ये कोणाची पूजा केली जाते तर सूर्यदेवतेची पूजा केली जाते. मॅग्रा वने कोणत्या ठिकाणी आढळतात तर अर्ध खाऱ्या पाण्यात ही वने आढळतात. कोणता धातू सर्वात क्रियाशील असतो तर पोटॅशियम हा सर्वात क्रियाशील धातू आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक कोणते होते तर मोहम्मद हजरत होते मित्रांनो. बघा ते जे काही धर्म आणि त्यांचे संस्थापक होते मित्रांनो, एक 7-8 क्वेश्चन म्हणतात, ते करून ठेवा मित्रांनो. याच्यावरती कोणत्या पण शिपमध्ये फेकला जाऊ शकतो क्वेश्चन, त्यामुळं ते करत. कारण काय होतं, आपल्या सिलेबसचे नाही ते क्वेश्चन, RRBचा सिलेबस वेगळा आहे, आपल्याला सवय नाही ते वाचायची. तरी लुसेंटचे काही पुस्तकामध्ये छोट्या छोट्या गोष्टी त्या क्लिअर करत नाही. जे काही चार्ट वगैरे आहेत त्यामध्ये इम्पॉर्टंट दिलेलं आहे, ते बाकीच्या गोष्टी सोडा, पण ते तरी जाता जाता करा. कलम 51 कशाशी संबंधित आहे, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा. आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली. बघा, जे काही समाजाची स्थापना केलेली यांनी, जे काही संस्था स्थापन केल्या त्याच्या कोणत्या साली केलेले आहे आणि त्याच्यात इतर त्यांचे सहकारी कोण होते हे थोडेफार करून जावा मित्रांनो. कतार 2022 मध्ये आयोजित 19वी आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पंकज अडवाणीने कोणाला हरवले तर ध्रुव सेटला हरवले होते मित्रांनो, लक्षात घ्या. सोडियम बायकार्बोनेटचे सूत्र काय, NaHCO3 मित्रांनो. हे सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट याच्यावरती पण थोडा व्यवस्थित करून जा मित्रांनो. विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला तर 1956ला मित्रांनो. बघा, भारताचे दक्षिणेकडील बंदरगाव कोणते तर तुतीकोरीन. पर्यायामध्ये जसे येतात तसं राहतं. 2019 पासून 2021पर्यंत किती वनक्षेत्र वाढले तर 0.28% वनक्षेत्र वाढले भारताचं. भारत विकास कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली मित्रांनो तर भारत विकास कार्यक्रमाची सुरुवात 2 ऑक्टोबर 1952 पहिल्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आलेली सुरुवाती. ब्लिचिंग पावडर बनवण्याची प्रक्रिया काय आहे तर CaClO2 मित्रांनो, ही ब्लिचिंग पावडर बनवण्याची प्रोसेस आहे. मिथेन गॅसचे सूत्र काय, CH4 आहे मित्रांनो, लक्षात घ्या. CGA कंट्रोल ऑफ जनरल बघा मित्रांनो, काय काय क्वेश्चन आपल्याकडून डबल झालेले ते मित्रांनो. बघा, स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमांतर्गत होतो, कलम 19 ते 22 मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, कलम 243E कशाशी संबंधित आहे तर पंचायत राजचा कालावधी त्याच्याशी संबंधित आहे. पण कलम 243D पण विचारलेला आहे मित्रांनो, ते करून द्या. 243 कलम व्यवस्थित करून द्या, त्याच्यावरती प्रश्न येतात मित्रांनो. बंधन बँकेची स्थापना कधी करण्यात आली तर 2001 मध्ये करण्यात आलेली. बँकांनी त्यांची जे काही स्थापना मित्रांनो त्या पण करा, त्याच्यावरती पण 4-5 वेळा क्वेश्चन आलेले. त्रिपुराची भाषा कोणती आहे तर बंगाली भाषा मित्रांनो, लक्षात घ्या. खानवाचे युद्ध कधी झाले होते मित्रांनो तर 16 मार्च 1527ला झाले होते मित्रांनो. गुजरातमध्ये होणारे राष्ट्रीय खेळ किती शहरात होणार आहे मित्रांनो ते आगामी तर 6 होणार आहेत. त्यात एक गांधीनगर, अहमदाबाद, सुरत, बडोदा, राजकोट आणि भावनगर या 6 शहरामध्ये हे गुजरातमध्ये हे राष्ट्रीय खेळ होणार आहे मित्रांनो आगामी. पंजाबचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे तर भगवंत माने. विटॅमिन डीचे रासायनिक नाव काय तर टॅकोफेरॉल मित्रांनो. बघा, हे विटॅमिन जे आहेत, जेवढे पण विटॅमिन आहे मित्रांनो, ABCD काय XYZ पर्यंत, ते सगळ्याचे जे काही जे रासायनिक नाव आहे ते करून ठेवा मित्रांनो. त्याच्यावरती प्रश्न येतोय सारखा मित्रांनो, लक्षात घ्या. सायन्समध्ये त्याच्यावरती प्रश्न आलेले सारखे. मिथेन वायूचे सूत्र काय, CH4 मित्रांनो. कलम 338 कशाशी संबंधित येते, राष्ट्रीय कमिशन अनुसूचित जाती व जमातीचे मित्रांनो, लक्षात घ्या. DRDOची स्थापना कधी करण्यात आली तर 1958ला. भारतीय संविधानात किती भाग आणि किती कलमामध्ये विभागलेले तर 395 कलम आणि 22 भागामध्ये. सार्कची स्थापना कधी करण्यात आली 8 डिसेंबर 1985, लक्षात घ्या मित्रांनो. बघा, व्हिडिओ थोडा लेंदी होईल, पण याचा तुम्हाला थोडाफार फायदा होईल की तुम्हाला अभ्यास करताना कळलं की बाबा असे प्रश्न एकदा आपल्याला समजलं की एक्झॅक्ट कोणत्या टॉपिकवरून प्रश्न येतात, तर मग आपण त्या पद्धतीने ते शोधावं लागतो मित्रांनो, आणि तसं आपलं डोकं पण चालू लागतं. भारताचे 73वे ग्रँडमास्टर कोण बनलेले आहे, भरत सुब्रमण्यम. आणि
राहुल हे 74 बनलेले आहे. लक्षात घ्या मित्रांनो. बघा ते राहुल श्रीवास्तव आहे मित्रांनो, ते 74 आहे. लक्षात घ्या. कच्चाई लेमन फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर मणिपूरमध्ये साजरा केला जातो. पेसमेकरचा उपयोग कशासाठी केला जातो मित्रांनो? जे पेसमेकर हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी केला जातो. पातळ पाणी रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय? तर तात्या मामा रेल्वे स्टेशन. लक्षात घ्या मित्रांनो. मॅग्नेशियमला जाळल्यानंतर कोणत्या रंगाचा प्रकाश निघतो? तर पांढऱ्या रंगाचा किंवा श्वेत रंगाचा. रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली होती? 1 मे 1897ला मित्रांनो. राष्ट्रपती कोणत्या कलमांतर्गत पंतप्रधानाची नेमणूक करतात? तर कलम 75 अंतर्गत ते पंतप्रधानाची नेमणूक करतात. कोण? राष्ट्रपती मित्रांनो. पंजाब नॅशनल बँकेत कोणत्या बँकेचे विलगीकरण करण्यात आलेले आहे मित्रांनो? तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया मित्रांनो. लिंबाचे पीएच मान काय? तर 2.2 आहे. हे पीएच मान करत जावा सर्वाचे. डीएनएचा फुल फॉर्म काय? डिऑक्सोरायबो न्यूक्लिक ॲसिड मित्रांनो. जेलीफिश कोणत्या गटात येतो मित्रांनो? तो नायडेरिया ह्या गटात येतो तो. हा मित्रांनो, हे एक महत्त्वाचं आहे. हे जे काही जे गट आहे, प्राणी आणि त्यांचे गट आहे किंवा वनस्पती त्यांचे गट आहे, हे पण करून जावा मित्रांनो. थोडं किचकट आहे, पण फक्त लक्षात ठेवा. एक काहीतरी तुमची ट्रिक करा, त्या पद्धतीने ते लक्षात ठेवा. कारण याच्यावरती प्रश्न येतात मित्रांनो. हे विचारले जातात ते प्रश्न हमेशा. उष्मा या ऊर्जेचे एक काय? तर कॅलरी मित्रांनो. लक्षात घ्या. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? 746 पर्यंत मित्रांनो. 2022 पर्यंत 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषा होत्या? तर 22 भाषा होत्या मित्रांनो. मौलिक कर्तव्य कोणत्या कलमांतर्गत आहे मित्रांनो? तर 51 अंतर्गत आहे मित्रांनो. लक्षात घ्या. म्हणजे मूलभूत कर्तव्य. मानवी शरीरात मेरुरज्जूचे स्थान कुठे आहे? तर मस्तिष्कामध्ये. कोणाची प्रकृती आम्लीय असते? तर धातू धातूंची प्रकृती आम्लीय असते. केंद्र आणि राज्याचा संबंध कोणत्या आयोगाशी आहे मित्रांनो? तर सहकारी आयोग 1983 मित्रांनो. AFC चॅम्पियनशिप 2022चे आयोजन कोणत्या शहरात केले गेले? तर उडीसामध्ये केलेले आहे मित्रांनो. महापद्मनंदांनी कोणत्या वंशाची स्थापना केली? तर नावातच आहे मित्रांनो, त्यांनी नंदवंशाची स्थापना केलेली आहे. बघा मित्रांनो, याच्यावरती भरपूर आलेले आहेत, म्हणजे जे वंश आणि त्यांची स्थापना किंवा जे काही वंशाळे मित्रांनो त्या करून ठेवा. प्रकाशाचा वेग किती असतो मित्रांनो? तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही मला. ईस्टचा उपयोग कशात केला जातो? ब्रेड बनवण्यासाठी केला जातो. देशातील पहिल्या ग्राफीन नवाचार केंद्राची स्थापना कुठे करण्यात आली? तर केरळमध्ये. राज्यात महाधिवक्त्याची नेमणूक राज्यपाल कोणत्या कलमांतर्गत करतं? तर कलम 165 मित्रांनो. न्यूलँडच्या अष्टक नियमानुसार आवर्त सारणीमधील पहिले तत्व कोणते मित्रांनो? बघा, याचं कोणतंही लक्षात घ्या मित्रांनो. त्रिपिटक या शब्दग्रंथामध्ये कशाचे वर्णन केले? तर बौद्ध धर्माविषयी केलेले मित्रांनो. भैरव आरशामध्ये चित्र कसे दिसतं? वास्तव, आभासी आणि उलटे. माणसाच्या मध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? तर 23 असतात मित्रांनो. ऑक्सीकरण अभिक्रिया म्हणजे काय असते मित्रांनो? जेव्हा इलेक्ट्रॉनचा त्याग केला जातो त्याला ऑक्सीकरण अभिक्रिया म्हणतात मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे भारतात 100 दिवसाचा रोजगार दिला जातो? तर कोणत्या योजनेत? तर मनरेगामध्ये हा रोजगार दिला जातो. कोणाची प्रकृती आम्लीय असते? तर धातू धातूंची मित्रांनो. कोणते शहर 2023च्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची IOCची जे काही सत्र होणार त्याची मेजवानी करणार? तर मुंबई मित्रांनो. आगामी होणार आहे 23मध्ये. ओमच्या नियमाचे सूत्र काय? फी बरोबर IR मित्रांनो. पंचायत राजमध्ये किती विषय? 29 मित्रांनो. आता 2022मध्ये जो काही विज्ञान क्षेत्रामधील पद्मभूषण पुरस्कार आहे तर कोणाला देण्यात आलेला आहे? तर श्री संजय राजाराम यांना देण्यात आलेला आहे. मरणोपरांत दिलेला आहे. CSOची स्थापना कोणी केलेली आहे? CSO म्हणजे भारतीय सांख्यिकी संस्था. PC महानोबेलिस यांनी. देशातील पहिलं ग्राफीन नवाचार केंद्राची स्थापना कुठं करण्यात आलेली? केरळमध्ये. राज्याच्या महाधिवक्त्याची नेमणूक राज्यपाल कोणत्या कलमांतर्गत करतं? तर कलम 165. बघा, भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली? 1905ला झालेली.
भारतीय रेल्वेचे संग्रहालय कुठे आहे तर चाणक्यपुरी नवी दिल्ली येथे हे संग्रहालय आहे. आणि रेल्वे स्टाफ कॉलेज कोणत्या ठिकाणी येतो बडोदामध्ये मित्रांनो. तसेच भारतीय रेल्वेचा लांबीनुसार जगात कितवा क्रमांक येतो तर 4था क्रमांक येतो. भारतात सर्वाधिक रेल्वे गाड्या चालवणारे रेल्वे स्टेशन कोणते आहे मित्रांनो तर कानपूर आहे मित्रांनो. प्रतिदिन 300 रेल्वे गाड्या जातात ना. भारतीय रेल्वेमध्ये कोणत्या झोनची लांबी सर्वाधिक आहे मित्रांनो तर उत्तरी रेल्वेची लांबी झोन आहे जे त्याची लांबी सर्वात जास्त आहे. रेल्वे इंजिनचा शोध कोणी लावला जॉर्ज स्टीफन्सन यांनी लावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे भारतीय रेल्वेचा फील अँड एक्सेल प्लांट कोणत्या ठिकाणी आहे तर बंगलोरमध्ये मित्रांनो. लक्षात घ्या. जे खाल्लं जे काही चाके असतात मित्रांनो त्याची खाल्लं जे स्ट्रक्चर असतं त्याचा मित्रांनो. आणि डब्याचा जो कारखाना आहे तो कुठे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा मित्रांनो. भारतीय रेल्वेचा शुभारंभ कोणत्या वर्षी झाला तर 1853. भारतातील दक्षिणेतील अंतिम बिंदूवरती कोणते रेल्वे स्टेशन आहे तर कन्याकुमारी रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो. उत्तर रेल्वेचे सर्वात वरचे स्टेशन कोणते आहे हुसेनीवाला हे जम्मू काश्मीरमधले. लक्षात घ्या. युद्ध स्मारक कोणत्या ठिकाणी आहे तर दिल्ली ठिकाणी मित्रांनो. लक्षात घ्या. लाख बक्स कोणाला म्हटले जाते तर कुतुबुद्दीन ऐबकला लाख बक्स म्हटले जाते कारण की तो हा जास्त लाखामध्ये देणग्या द्यायचा म्हणून. ॲल्युमिनियमचा आयएक्स कोणता आहे मित्रांनो तर बॉक्साईड फेलस्पर आणि अब्रक हे त्याचे आयएक्स मित्रांनो. लक्षात घ्या. 1813 चार्टर्ड ॲक्ट विषयी विचारला होता मित्रांनो. 86वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली तर 2002 मध्ये. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट मित्रांनो वरती प्रश्न होता मित्रांनो 746 वॅट. कार्याचे SI मधील एकक काय मित्रांनो तर जूल आहे. EMIचा शोध कोणी लावला मित्रांनो. EMI म्हणजे आपलं EMI ने इलेक्ट्रोमॅग्नेट इंडक्शनचा तर मायकल फॅराडेने हा शोध लावलेला आहे मित्रांनो. लक्षात घ्या. हे काही जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांनी लावलेले शोध आहे मित्रांनो ते पण करून ठेवा. एका पानामध्ये आहेत ते. कलम 53 मध्ये काय मित्रांनो पेट्रोलला जाळल्यानंतर कोणता गॅस मिळेल CO2 मिळेल मित्रांनो. शक्तीचे एकक काय वॅट आहे. जायलमवरील एक प्रश्न होता मित्रांनो. बेंझिनची आकृती ओळखण्यास सांगितली होती मित्रांनो. मायटोकॉन्ड्री याला काय म्हटले जाते मित्रांनो तर कोशिकांचे पॉवर हाऊस म्हटले जाते मित्रांनो. एक प्रश्न असा होता मुलगा मुलीचे वय खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे वाढत नाही तर दाटसरपणा याच्यामुळे त्यांच्या वयाशी काही संबंध नाही. प्रोपेनचे रासायनिक सूत्रामध्ये हायड्रोजनची संख्या किती आहे तर 8 आहे मित्रांनो. CH आणि C3H8 मित्रांनो. हायड्रोजन H8 आहे. नमामि गंगे योजनेची सुरुवात का केलेली तर गंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी 2014 मध्ये ही सुरुवात केलेली. बघा आता गणित आणि बुद्धिमत्तेवरती काही क्वेश्चन येतात मित्रांनो. बघा आता एक्झॅक्ट क्वेश्चन नसतात त्यामुळे तुम्हाला सांगू शकत नाही की बाबा गणितावरती असं येते तसं येतं त्यात सांगण्यात काय अर्थ नाही मित्रांनो. एक्झॅक्ट जर फिगर असल्या सगळ्या गोष्टी असेल तर सांगू शकतो. पण हा कोणत्या टॉपिकवरती आले होते त्या पद्धतीने आपण सांगतो की बाबा याच्यामध्ये एखाद्या वस्तूची किंमत आता काही मुलांना लक्षात आहे. असं एक फॉर एक्झाम्पल मध्ये सांगितलं होतं एका वस्तूची किंमत 1500 वरून 1680 झाली तर किमतीत किती टक्के वाढ झाली मित्रांनो. म्हणजे अशी ह्या पद्धतीने तुम्हाला कळू शकतं की बाबा याची लेवल काय. असं नाही की खूप अवघड क्वेश्चन आहे. गणितामध्ये पेपर थोडा एक 60-40 राहतोय. 60% सोपेच असतात मित्रांनो. आपल्याला ते सोपे आले तरी चालेल. बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला प्रश्न आपल्याला एक पण हे करायचा नाही मित्रांनो. तिथं पैकीच्या पैकी घेण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. हे लक्षात घ्या मित्रांनो. गणितामध्ये मित्रांनो आपल्याला बघा 60 ते 70% पाहिजे आपल्याला मित्रांनो. आणि तसा पेपर येतोय मित्रांनो. एवढं काय अवघड नाही मित्रांनो. बघा काम काळ दिवस किंवा ती माणसं असतात 2 माणसं एक काम 2 दिवसात करतात तर एक माणूस तेच काम किती दिवसात करेल किंवा अजून 2-4 माणसं वाढवून ते काम किती दिवसात करेल अशा पद्धतीची गणित येते मित्रांनो. फास्ट ट्रॅकमध्ये आहे मित्रांनो हे सर्व गणित. भूमितीमध्ये समभुज त्रिकोण आणि वर्तुळ याच्यावरती क्वेश्चन येतात. आकृत्या दिल्या जातात ते किंवा त्याचे क्षेत्रफळ वगैरे काढावं लावले जाते मित्रांनो. चक्रवाढ व्याजावरती येते मित्रांनो. लक्षात ठेवा. किंवा आपलं सरळ व्याजावरती क्वेश्चन आहे तो फिक्स आहे मित्रांनो. असं नाही की चक्रवाढ व्याजावरती येतात वगैरे ते फिक्सच असतात एक क्वेश्चन त्याच्यावरती दोन्हीवरती. साईन कॉस थिटावरती ही एक येतात मित्रांनो. आलं तर सोडवा नाही असेल तर स्किप करा त्याला. 5 अंकाची सर्वात मोठी संख्या एक असा क्वेश्चन आला होता. कोडिंग डिकोडिंग येतं मित्रांनो. स्टेटमेंट आणि कन्क्लुजन पण असतं मित्रांनो. याच्यात वेळ जातो मित्रांनो. स्टेटमेंट आणि कन्क्लुजन ना ह्या वेळेस पोरांचा हा प्रॉब्लेम होतो की स्टेटमेंट आणि कन्क्लुजन खूप मोठं देतात. ते स्क्रोल करावं लागतो कम्प्युटरवरती आणि काय होतं मुलं तिथं वेळ भेटत नाही मुलांना ॲक्च्युली. हा एक ह्या वर्षीचा प्रॉब्लेम झालेला मित्रांनो. हे स्टेटमेंट आणि कन्क्लुजनमध्ये मुलांचा पेपर होत नाही मित्रांनो. याची तयारी करा तुम्ही. सिटिंग अरेंजमेंट मित्रांनो सोपा प्रश्न. रँकिंग येतं. घड्याळावरील प्रश्न. कॅलेंडरवरील प्रश्न. डायरेक्शन येतं मित्रांनो. राम हा जर पूर्वेकडे तोंड करून 2 किलोमीटर चालत गेला तिथून परत उत्तरेला 2 किलोमीटर आला त्यानंतर त्याच्या मूळ ठिकाणापासून त्याचा अंतर वगैरे अशा टाईपचे क्वेश्चन येतात मित्रांनो. सोपे एवढं अवघड नाही. सिरीज येते मित्रांनो.
बघा मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ता आपल्याला असं वाटतं की अवघड विषय आहे, पण आपल्याला स्कोअर करण्यामध्ये रेल्वेमध्ये जर तुम्हाला स्कोअर करायचा असेल किंवा इतर काही एक्झाममध्ये, तर तुम्हाला हे महत्त्वाचे आहे. आणि असं नाही की खूप अवघड आहे मित्रांनो, लक्ष द्या, थोडंसं समजून घ्या, त्या पद्धतीने करा. चुकीची उत्तरं सहसा टाळा. बघा, मेरिट काही एवढं लागणार नाही मित्रांनो, तुम्हाला समजा जसं काही पाठीमागं लागलं त्या पद्धतीचं मेरिट नाही लागणार आहे. खूप मुलं ॲब्सेंट राहतात आहे मित्रांनो पेपरसाठी, कारण बऱ्याच दिवसानंतर पेपर घेतलेले आहे मित्रांनो. 19 नंतर 2022मध्ये पेपर, म्हणजे आता 22 संपलं जे समजायचं मित्रांनो. त्यामुळे एक जॉब मिळवण्याची चांगली संधी आहे रेल्वेमध्ये मित्रांनो. बघा, आली तर एखादी भरती रेल्वेत होऊ शकते इथून पुढं, रेल्वेमध्ये नाही तर भरती होणार नाही. इकडं पण आता आपल्या अग्नीवर तिकडं घेते तशी रेल्वेवर पण इकडे येणार आहे मित्रांनो. त्याची तयारी चालू आहे तशी, पण आता उगाच इलेक्शन आहे त्यामुळं लगेचच्या लगेच घेणार नाही, कारण की आता 2 वर्षामध्ये रेल्वेमध्ये खूप त्यांनी सिलेबस चेंज केला. त्यावेळेस पण भरपूर रेल्वे वगैरे पेटवल्या होत्या विद्यार्थ्यांनी वगैरे, आणि त्याच्या पाठीमागं पण प्रॉब्लेम झाले होते. त्याच्यामुळं कसं मित्रांनो, गव्हर्नमेंट लगेचच्या लगेच याच्यावर निर्णय घेणार नाही अशा पद्धतीचा. पण ते फिक्स आहे, कारण सर्वात जास्त नोकऱ्या रेल्वेमध्ये द्याव्या लागतात गव्हर्नमेंटला, परवडत नाही मित्रांनो. त्या पद्धतीने मित्रांनो बघा, तयारी करा, चांगली संधी आहे, अभ्यास करा व्यवस्थित, म्हणलं होऊन जाईल मित्रांनो, एवढं काय अवघड नाही. बघा, पुढचा प्रश्न आहे, युद्ध स्मारक कोणत्या ठिकाणी आहे? तर दिल्लीमध्ये आहे मित्रांनो. लक्स बॉक्स कोणाला म्हटलं जाते? तर युतियुद्दीन ऐबकला म्हटलं जाते मित्रांनो. आपण मित्रांनो कोणते क्वेश्चन गणिताचे वगैरे किंवा मॅथचे येतात ते पाहिलेले. आता पुढचा प्रश्न, महेंद्रगिरी डोंगर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? ओडिसा. भारतीय संविधानामध्ये 11व्या मूलभूत कर्तव्य कधी जोडण्यात आले? तर 2002मध्ये आलेले. बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोणत्या ठिकाणी झाली? तर बुद्धगयामध्ये किंवा बोधगया या ठिकाणी झालेली मित्रांनो. जिप्समला किती डिग्री सेल्सिअसपर्यंत तापवल्यानंतर त्याचे प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणते? तर 120 डिग्री सेल्सिअस मित्रांनो, लक्षात घ्या. गांधीजींनी 1919मध्ये कोणाच्या विरुद्ध सत्याग्रह सुरू केला होता? तर इंग्रजांविरुद्ध, रोलॉट कायद्याविरुद्ध केला होता. प्रिझममधून प्रकाश जाताना कोणता रंग सर्वात जास्त विचलन होतो? तर जांभळा होतं, सर्वात कमी लाल होतो. पण याच्या व्यतिरिक्त बाकीचे पण कलर करा मित्रांनो. त्याच्यावरती आता कालपासून तसे प्रश्न विचारायला लागलेले, फक्त असं नाही की जास्त हे होतं जास्त तो होतो. पूर्ण डिटेलमध्ये करा. खेलो इंडिया युथ गेम 4 संस्करण कोणत्या राज्य टॉपमध्ये राहिले किंवा पदक तालिकेमध्ये? तर हरियाणा टॉपमध्ये राहिलेले मित्रांनो. स्पर्धा पण हरियाणामध्येच झाल्या होत्या, हे पण लक्षात घ्या. भारतात भारतात प्रथम केव्हा विमुद्रीकरण करण्यात आले होते? तर 1978मध्ये मोरारजी देसाई यांच्या काळामध्ये पहिलं विमुद्रीकरण झालं होतं मित्रांनो. फेब्रुवारी 2021मध्ये PSLV C51द्वारे कोणते सॅटेलाईट लॉन्च केले गेले होते? तर अमेझॉनिया होतं, त्याच्यामध्ये एक ब्राझीलचा आणि एक सिंधू नेत्र हे असे उपग्रह हे केले होते मित्रांनो, लक्षात घ्या. तामिळनाडूमध्ये पोंगल सणाच्या वेळेस कोणत्या प्रकारचे नृत्य केले जाते? तर कुम्मी हे नृत्य असतं बघा. भारतात किती अल्पसंख्याक विद्यालय आहे मित्रांनो? एक्झॅक्ट आकडा आपल्याला माहीत नाही मित्रांनो. झाडे कोणत्या क्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईड सोडतात? तर श्वसन क्रियेद्वारे. मानव गुणसूत्र XY मध्ये कोणाची गती जास्त असते? तर Y गुणसूत्राची गती जास्त आहे मित्रांनो, लक्षात घ्या. सरीसर्पमध्ये लिंग कसे निवडले जाते? तर तापमानाद्वारे त्यांच्यात लिंगाची निवड केली जाते पुढे जाऊन. विजेच्या तारामध्ये कोणत्या धातूचा उपयोग केला जातो? तर कॉपर तारांचा केला जातो. फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियमावरती प्रश्न येतात मित्रांनो. शीतकालीन ऑलिम्पिक 2022मध्ये कोणता खेळाडू 45व्या क्रमांकावर राहिला आहे? आरिफ खान. अल्पाईन स्काईंग त्याचा खेळ प्रकार आहे मित्रांनो. वित्त मंत्रालयाने 1 फेब्रुवारीला बजेट सुरू करण्यात कधीपासून चालू केलं? तर 1 फेब्रुवारी 2017पासून चालू केलेलं मित्रांनो. पहिलं बजेट कधी येतं मित्रांनो? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, विचारला जाऊ शकतो मित्रांनो तसा पण प्रश्न. डॉक्टर भीमराव आंबेडकर स्कॉलरशिप कोणाला दिली जाते? तर बघा, अनुसूचित जाती आणि जमातीचे जे विद्यार्थी त्यांना उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली जाते. बिश्नोई समाज कशाशी संबंधित आहे? वन्यजीव आणि पर्यावरणाशी संबंधित आहे मित्रांनो. मेंडलच्या आवर्ती सारणीमध्ये कोणत्या तत्वांना नंतर घेण्यात आलेले मित्रांनो? इकोबार आणि इकॉल्युमिनम आणि जर्मेनियम मित्रांनो, यांना नंतर घेण्यात आलेले आहे. न्यूटनच्या अष्टकाविषयी कथन आहे? तर 1817मध्ये केलं होतं मित्रांनो. आर्द्रभूमी 2022ची थीम काय आहे? तर माणसासाठी आणि प्रकृतीसाठी आर्द्रभूमी कार्य व्हावी मित्रांनो. मानवी गुणसूत्र X आणि Y मध्ये सर्वात जास्त अणु कशात असतात? तर X मध्ये 2968 आणि Y मध्ये 231. याचा अर्थ X मध्ये किती असतात? सर्वात जास्त असतात. किती असतात? 2968. बांगला भाषा जगामध्ये बोलण्यात जाणाऱ्या भाषेपैकी कितव्या क्रमांकावर आहे? तर 7व्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये कितव्या क्रमांकावर आहे बंगाली? भारतात 2ऱ्या क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांकावर कोण आहे? हिंदी. 2ऱ्या क्रमांकावर बंगाली. 3ऱ्या क्रमांकावर मराठी. लक्षात घ्या मित्रांनो. जगात कितव्या नंबरची? 7व्या. सिंधू नदीचा पाण्याचा किती टक्के भाग भारतासाठी वापरला जातो? तर 20% भाग. 1813मध्ये कोणता अधिनियम आला होता मित्रांनो? तर 1813चा चार्टर ॲक्ट आला होता मित्रांनो.
उत्तर भारतामध्ये मकर संक्रांत कोणत्या महिन्यात साजरी केली जाते, तर ती 13 जानेवारीला साजरी केली जाते मित्रांनो, लक्षात घ्या. कोणत्या पंचवार्षिक योजनेत लायसन्स राज योजना सुरू केली, तर 1956ची जी दुसरी योजना होती मित्रांनो, तिथं लायसन्स राज योजना सुरू केली ती. लालचंदन वृक्ष भारतात कुठे सापडतात मित्रांनो, लालचंदन म्हणजे पुष्पा आंध्र प्रदेशमध्ये, लक्षात घ्या मित्रांनो. CaCl2 गॅस बनवण्यासाठी कोणत्या गॅसची क्रिया केली जाते, तर क्लोरीनची मित्रांनो, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, अर्ध जळालेल्या कोळशापासून कोणता गॅस निघतो, तर कार्बन मोनॉक्साईड निघतं. नाबार्डचा फुल फॉर्म काय मित्रांनो, नॅशनल बँक फॉर अँड ॲग्रिकल्चर मित्रांनो, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते कलम निवडणूक आयोगाशी संबंधित 324 मित्रांनो, लक्षात ठेवा. समाजवादी धर्मनिरपेक्ष या शब्दांना कोणत्या घटना दुरुस्तीनुसार घटनेत सामील केले गेले, तर 42वी घटना दुरुस्ती 1976ची. पुढचा प्रश्न मित्रांनो, 2023मध्ये ऑलिम्पिक समितीची होणारी बैठक भारतात कोणत्या ठिकाणी होणार आहे, तर मुंबईमध्ये. कोणता आफ्रिकी देश पहिल्यांदा ऑलिम्पिक खेळाचे आयोजन करेल, तर घाना करेल मित्रांनो. बघा, ऑलिम्पिकमध्ये पहिली सुवर्ण जिंकणारे पॅरा ॲथलेटिक खेळाडू कोण आहे, त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे, तर देवेंद्र झांझरे आहे मित्रांनो, लक्षात घ्या. बंगाल टायगर कोणत्या प्रकारच्या वनांमध्ये आढळतात, तर मॅग्रोव्ह वन मित्रांनो. लौके ज्यामध्ये स्टार्च, तेल, प्रोटीन, कणिका यासारख्या पदार्थाचे सेवन केले जाते त्याला काय बोलले जाते मित्रांनो, तर लुकोप्लास्ट मित्रांनो. आवर्त सारणीतील कोणत्या समूहाला आवर्त सारणीतील 0 समूह देखील म्हटले जाते, तर समूह 18ला मित्रांनो. दिगंबर कोणत्या धर्माशी संबंधित आहे, तर जैन धर्माशी संबंधित आहे. भारतातील कोणत्या भाषेला सिंगापूर व श्रीलंकेमध्ये मान्यता भेटली आहे, तर तामिळ भाषेला भेटलेली मित्रांनो. कोणत्या देशात, सिंगापूर आणि श्रीलंकेमध्ये. भारताच्या बरोबर कोणत्या देश जलविद्युत योजनेत सहभागी झालेला आहे मित्रांनो, तर नेपाळ झालेला आहे. मृत झाडांच्या कार्बनीकरणामुळे कोणता पदार्थ मिळतो, तर कोळसा मिळतो. हॉर्निबल फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो, तर नागालँडमध्ये साजरा केला जातो मित्रांनो. ओमच्या नियमावरती प्रश्न येतात मित्रांनो. 100 वॅट आणि 25 वॅट बल्बमध्ये प्रतिरोधाचे गुणोत्तर काय असते, तर 4:1 असते मित्रांनो. बघा, आता हे अंतर्वक्रम बहिर्वक्र असे प्रश्न विचारले जातात की एक आरसा आहे, त्याची फोकस लांबी 10 सेंटीमीटर असून वस्तूला 18 सेंटीमीटरवरती ठेवली तर त्याचं प्रतिबिंब कसं पडेल, तर ते महत्त्वाचं मित्रांनो, ते करून जा. संयोजन अभिक्रियेवरती प्रश्न येतात. उष्माचे सूत्र काय, H = I2RT मित्रांनो. नेस्ले कंपनीची स्थापना विचारलेत. भारतात प्रथम कोणत्या शहरात व्यापार स्थापन करण्यात आले होते, तर सुरतमध्ये. खालीलपैकी कोणती तामिळनाडूमधील राजनैतिक पार्टी, तर DMK, MIMDMK, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एक मित्रांनो. मग आता तुम्हाला कोणती येते त्याच्यावरती डिपेंड आहे पर्यायामध्ये. कलम 243 कशा समिती पंचायतची स्थापना मित्रांनो. प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो, 9 जानेवारीला. रोवर्स कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर फुटबॉल. आंबेबा कोणत्या पद्धतीने त्याचे अन्न घेत जातं, एंडोकायटोसिस मित्रांनो, त्या पद्धतीने ते त्यांचे अन्न घेतात. सर्वात लांब मिशनची स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित केली जाते, तर राजस्थानमध्ये. बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र काय, NaHCO3. कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप काय आहे मित्रांनो, तो हिरा आहे. प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी जिओने कोणत्या कंपनीबरोबर 6G लॉन्च करण्याचे ठरवले आहे, तर युनिव्हर्सिटी ऑफ ओलुओ. 2021मध्ये कुस्तीमध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर रवी दहिया याला 2021मध्ये. बघा, रवी दहिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे, कुस्तीमध्ये. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2021मध्ये देण्यात आलेला आहे मित्रांनो. भारतात कोणत्या प्रकारची राजकीय व्यवस्था आहे, तर बहुपक्षीय मित्रांनो. आवर्त सारणीमध्ये किती वर्ग आणि गण आहेत, 18 वर्ग आणि 7 गण मित्रांनो, लक्षात घ्या. माणसामध्ये लिंग निर्धारित कसं केले जाते, तर क्रोमोसोममुळे मित्रांनो. सरदार सरोवर कोणत्या नदीवर आहे, नर्मदा, गुजरात. राष्ट्रमंडळ 2022मध्ये भारताचा ध्वजवाहक कोण होता, PV सिंधू आणि मनप्रीत सिंह होते मित्रांनो. प्रतिरोधाचे मात्र काय, ओहम आहे मित्रांनो. प्रत्येक वर्षी राष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जातो, 13 फेब्रुवारीला. राष्ट्रीय भाषा संस्थान कुठे, म्हैसूर आहे मित्रांनो. पवन ऊर्जेत अग्रणी भारतीय राज्य, तामिळनाडू. सेवा योजना कोणत्या राज्याने सुरू केली, आसामने. भारतीय संविधानातील कोणत्या अनुसूचीद्वारे राज्यसभेतील जागा निर्धारित केल्या जातात मित्रांनो, तर 4थी अनुसूची मित्रांनो. रूफटॉप योजना कोणत्या राज्याशी संबंधित, तर उत्तराखंड राज्याशी संबंधित मित्रांनो. बघा, सौर ऊर्जेचे जे पॅनल असतात त्याची संबंधित योजना ही. विश्व बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, वॉशिंग्टन DC. लिंग निर्धारणेमध्ये कोणते क्रोमोसोम भाग घेते, तर क्रोमोसोम Y घेते. 2021मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर अब्दुल रझाक गुर्ना मित्रांनो, लक्षात घ्या. BCS वर्ल्ड 2022ची विजेती कोण, शेर्लिन फोर्ड. प्रो कबड्डी लीग 2021-22मध्ये कोणता संघ विजेता झाला, तर दिव्यांग दिल्ली. गांधीजींची 150वी जयंती कधी साजरी करण्यात आली, 2 ऑक्टोबर 2019 मित्रांनो. बँगलोरमध्ये सायबर सिक्युरिटीसाठी कोणत्या कंपनीने हक्क विकत घेतलेले आहे, तर IBMने घेतलेले आहे मित्रांनो.
जगातील सर्वात मोठी नदी द्वीप कोणता आहे तर माजुली आहे. प्रथम पेपरलेस विधानसभेची स्थापना कोणत्या राज्यात करण्यात आली तर नागालँडमध्ये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी तर नागपूरमध्ये RSSचे. बहिर्मुख आरशामध्ये असणाऱ्या वस्तूचे प्रतिबिंब कसे असेल काल्पनिक तसेच सरळ असेल. परम प्रवेश कम्प्युटर कोणत्या संस्थेने बनवलेला आहे तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोरने. WTOची जी स्थापना आहे ती कधी झाली मित्रांनो 1 जानेवारी 1995 WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मित्रांनो. कलम 16 कशाशी संबंधित आहे सर्वांना समान संधी. कोणते राज्य पहिले पेपरलेस विधानसभा बनले तर नागालँड मित्रांनो. रेल्वेचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर विनय कुमार त्रिपाठी यांची करण्यात आलेली आहे. भीमराव आंबेडकर योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो तर गरिबांसाठी घराशी संबंधित आहे. ऋग्वेदामध्ये किती श्लोक आहेत तर 1028 श्लोक आहेत. बघा मित्रांनो व्हिडिओ भरपूर मोठा होता मित्रांनो अर्धा तास झालेला मित्रांनो. बघा तुम्हाला जर हे क्वेश्चन जर पाहिजे असेल तर तुम्ही काय करा मला आहे ना कमेंट बॉक्समध्ये सांगा या व्हिडिओच्या की पाहिजे. नसेल पाहिजे तर तसे व्हिडिओ पहिले टाकले तुम्ही तिथं जाऊन पण पाहू शकता मित्रांनो. पण जर पाहिजे असेल तर सांगा आपण सेकंड पार्ट तयार करू. आता सध्या हाच टाकू मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. बघा काही मित्रांचे ज्यांचे काही पेपर आहे मित्रांनो त्यांना सांगा क्वेश्चन त्यांना एक्झॅक्ट कल्पना तर येऊन द्या कशा पद्धतीचे क्वेश्चन येतात ते मित्रांनो त्यांना फायदा होऊन जाईल मित्रांनो. बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.